मध्ये प्रवेश करतायत आदरणीय विखे पाटलांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातोय। आदरणीय विखे पाटील देखील या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित आहेत। खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठी भरारी घेतली आहे आणि त्याचमुळे लाखोंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होतोय। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होईल। आदरणीय कपिल पाटील देखील आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि मालेगावमध्ये एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पुन्हा मालेगावमध्ये मोठा मेळावा घेऊन या ठिकाणी घेतला जाणार आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या पक्षातले, आज काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, उभाटा गट असेल, वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा भगवा आपल्या हाती घेत आहेत आणि आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मी आदरणीय रवींद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर यावं। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर मी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोला। एक मिनिट द्या। आपण सर्वांनी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी कडकडाटात स्वागत करूया। इथं आदरणीय साहेबांना आणि विजूभाऊंना या ठिकाणी मी आज खरोखर धन्यवाद देतो। साहेब वाजू नका, वाजंत्री बंद करा, एक 5 मिनिटं जरा। साहेब, आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपमय झालेला आहे आणि त्यातल्या त्यात तुमची सांघिक काम करण्याची दर्जेदार पात्रता हा तुमचा चांगल्या सन्मानाचा निकष, त्याचा आदर्श घेऊन आज आम्ही संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस मुक्त करायचा विडा उचललेला आहे। आणि म्हणून काँग्रेसचं अतिशय तुल्यबळ असं नेतृत्व जे महाराष्ट्राच्या एकेकाळी आदरणीय डॉक्टर बळीराम हिरे, स्वर्गीय बळीराम हिरे, जे महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री होते, माजी शिक्षण मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते आणि 7 वर्ष तब्बल त्यांनी या महाराष्ट्रात मालेगावचं नेतृत्व केलं, असे स्वर्गीय डॉक्टर बळीराम हिरे यांचे सुपुत्र जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाशिक जिल्ह्यातले, आज त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने जल्लोषात प्रवेश होतोय। मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष आणि आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सर्व शीर्ष नेतृत्व यांच्या वतीने आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष यांच्या सर्वांच्या संमतीने भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय प्रसाद बापू हिरे आणि हजारो कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय विजूभाऊंना मी विनंती करतो। यानंतर मी आदरणीय प्रसाद बापूंना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या प्रसंगी आणि आज असलेल्या आसामी नवदिनाच्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते, प्रदेश भाजपचे अध्यक्ष, या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माझे नेते आणि आदरस्थान माननीय विखे पाटील साहेब, कार्यकारी अध्यक्ष आणि आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माननीय विजूभाऊ चौधरी, माझ्या वहिनी सौभाग्यवती सीमाताई हिरे,
माझ्या पत्नी सौभाग्यवती गीतांजली हिरे, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निलेशजी कचवे, मंचावर उपस्थित असलेले दादा भाऊ, दीपकजी पवार आणि सर्व प्रदेशचे पदाधिकारी, उपस्थित असलेले मालेगाव तालुक्यातून खास या कार्यक्रमासाठी आलेले सर्व कार्यकर्ते, मुंबई, ठाणे, पुणे या परिसरातून आज या कार्यक्रमासाठी, प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व माझे मित्र, साथी आणि बंधूंनो. साहेब, मी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं आणि आज या प्रसंगी तुम्हाला मी सांगू इच्छितो की माननीय स्वर्गवासी प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे यांचा माझ्यावरती खूप मोठा वरदहस्त होता आणि त्यांच्या अवळी जाण्यानं जेवढी माझे वडील गेल्याने माझी हानी झाली, तेवढीच हानी या दोघं नेत्यांच्या जाण्यामुळे झाली. पक्षाकडून मी फार दूर गेलो असं सांगता येणार नाही साहेब. मी पक्षाशी नेहमी नाळ जुळवून ठेवली. कार्यकर्त्यांची, अगदी खालच्या स्तरात काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रेमाचे संबंध ठेवले. वेळप्रसंगी त्यांना ठिकठिकाणी मदत केली आणि त्यामुळेच काल लक्ष्मणराव सावजी, विजय साने यांनी असं सांगितलं की तुम्ही कधी दूर होता असं आम्हाला वाटलंच नाही. का पोफळेजी, बरोबर ना? आणि आज परत स्वगृही वापसी असं म्हटलं तर ते संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही. याच व्यासपीठावरनं पक्षाचा झेंडा हातात घेताना मला अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांतजी दादा इथे हजर झालेत. त्यांच्या आणि बावनकुळे साहेबांच्या, रवींद्र चव्हाण साहेबांच्या, विखे पाटील साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा माझा मनोदय आहे. मी व्यक्तिगतरित्या पक्षाकडे कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. मला विधान परिषद नको, राज्यसभा नको, कुठलं तिकीट नको. स्वतःसाठी काही मागत नाही. मागितलं तर आपल्याकडे निसर्गासाठी काहीतरी मागेन. माझ्या परिसरातला पाण्याचा प्रश्न हा अतिशय ऐरणीचा आहे. आपण त्याला लक्ष देऊन नारपारची योजना ही केंद्राच्या सहाय्यानं आपण ही योजना पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो. निसर्गासाठी मागेल असं म्हणलो तर निसर्गासाठी मी कॉन्झर्वेशनचं काम करतो साहेब, टायगर कॉन्झर्वेशनचं. आणि त्यासाठी म्हणून मी आपल्याला वारंवार तकलीफ देईल, त्रास देईल आणि मागेल आणि ते आपण पुरं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी, माझा प्रवेश घडवून आणण्यासाठी माननीय विजूभाऊंनी अतिशय निग्रहाने मला माझ्या पाठीमागे लागून मला पक्षात आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. आमच्या जिल्हाध्यक्षांनी हा विडाच उचलला होता आणि आज ते शक्य झालं. आपण सर्वांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला अतिशय आनंद होत आहे. पक्षाचं काम निष्ठेनं, प्रामाणिकपणेनं आणि उमेदीनं करीन अशी आपल्यासमोर मी शब्द देतो. आपण जी अपेक्षा आमच्याकडे ठेवाल त्या अपेक्षेला पुरेपूर खरे उतरू अशीही आपल्याला शब्द देतो आणि आपल्या नेतृत्वाखाली या भारतीय जनता पक्षाचा झेंडा मालेगाव नव्हे तर संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये दिमाखाने मिरवू असं आपल्याला आश्वासन देतो. आपण ह्या प्रवेशासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मान्यवरांचं, माननीय बावनकुळे साहेबांचं, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं, विखे पाटील साहेबांचं, चंद्रकांत दादांचं आणि आमच्या वहिनी सीमाताई हिरे, इतर सर्व पदाधिकाऱ्यांचं, विजूभाऊ चौधरी यांचं मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांकडनं मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही सर्व इथे आलात.
त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद प्रशांतजी. यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा. प्रशांत बापू हिरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. त्यांच्यासोबत अंजलीताई प्रसाद हिरे, अंजलीताईंना विनंती की त्यांनीही आदरणीय बावनकुळे साहेब आणि चंद्रकांत दादा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करावा. निनादजी वैद्य, आर्किटेक्ट प्रथमेश पंडित यांचे समर्थक आहेत. मयुरेश शेवाळे ठाणे येथील कार्यकर्ते आहेत. बाजीराव निकम, देवेंद्रसिंह शेखी काँग्रेस कमिटीचे हे सर्व सदस्य आहेत. मयूर अमृत निकम, रामराव शेवाळे माजी सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, राजेंद्र पोटबरे, राजेंद्र पोपटराव लोंढे, सतीश बाबूजी पाटील या सर्व समर्थकांना विनंती की त्यांनी पक्ष प्रवेशासाठी पुढे यावं. सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आदरणीय मनोजजी हिरे यांचंही या ठिकाणी स्वागत. अशफाक शेख, जितेंद्रसिंह संग्रामसिंह ठाकूर, माजिद अहमद, इक्बाल अहमद, सुधाकर बाचकर यासह हजारो कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. आदरणीय
मालेगाव येथील त्यांनी 7 वर्ष पदावर निवासा मांडली. काँग्रेसचे नेते नाव हिरे परिवारामधील काँग्रेसचे कार्यकर्ते हिरे परिवार मालेगावचा आहे. त्यांचे वडील हे 7 वर्ष बळीराम हिरे मंत्री होते राज्याचे. त्यांचे पुत्र प्रसाद बाबू हिरे आज भाजपमध्ये आले आहेत. माजी आमदार कोल्हापूरवरून संजय बाबा घाडगे हे सुद्धा भाजपमध्ये आज हजारो कार्यकर्ते झाला आहे. माजी आमदार शहापूरचे माजी आमदार पाटील साहेबांच्या आज या ठिकाणी कॉन्फरन्स बरोबर शिवाजी देशमुख झाला आहे. आज मोठ्या प्रमाणावर माजी आमदार आणि एक मंत्री असलेले हिरे परिवारातील प्रशांत हिरे प्रशांत हिरेंना आणण्याकरता जिल्हाध्यक्ष कचवेजी यांनी खूप प्रयत्न केले. संजय बाबा घाडगे यांना भारतीय जनता पक्षाने आणण्याकरता चंद्रकांतदादा पाटीलजी आमचे सुरेश हरबंकरजी यांनी विशेष प्रयत्न केले. आणि बरोबर जे आपले 4दा आमदार काळात होते, 4दा आमदार होते, त्यांचे वडील 4दा आमदार होते. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आणण्याकरता कपिल पाटीलजी माननीय रवी चव्हाणजी या सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. आज श्रीरामपूरमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या नेतृत्वामध्ये आज 12 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष आज श्रीरामपूरचे आणि 12 नगरसेवक श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमधलं आज भारतीय जनता पार्टी झाला आहे. आज काँग्रेस पार्टी असेल, उभाटा असेल, शरद पवार गट असतील, त्यांच्याकडनं आज मोठ्या प्रमाणावर हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. मी सर्वांचं अभिनंदन करतो. पुढच्या काळातही माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा विकसित भारत आणि विकसित भारताची संकल्पना ज्या प्रधानमंत्री मोदींनी केली आहे, माननीय प्रधानमंत्री मोदींच्या भारताच्या संकल्पाला आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकसित महाराष्ट्र संकल्पना साथ देण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश झाले आहे. आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये पक्षप्रवेश झाले दिसतील. मोठ्या प्रमाणावर उभाटाचे, शरद पवारजींच्या गटाचे आणि काँग्रेस खिंडाळच पडणार आहे. पुढच्या काळामध्ये 3 मोठे पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये आहे. ते आश्चर्यचकित व्हाल असे पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये होणार आहे. त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जातो आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे. आमच्या मोदीजींच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे. मला वाटतं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रचंड मजबूतीने आता पुढच्या काळात त्या ठिकाणी जसंही आमचा पक्ष हा 1,51,00,000 प्राथमिक सदस्यांचा पक्ष झाला आहे. जवळपास 1,00,000च्या वर सक्रिय सदस्यता झाली आहे. आणि आता तर हे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाल्यामुळं पुन्हा 50,00,000 नवीन मेंबरशिप आपली वाढणार आहे. आणि महाराष्ट्र भाजपा हा क्रमांक 1 पक्ष होणार आहे. चर्चा केली नाही. त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांनी ज्या पक्षात त्यांच्या नेतृत्वाने झालं पाहिजे की मला कल्पना नाही असं मला वाटत नाही. उद्धवजींनी काही सप्तपदीला काही प्रयत्न असेल किंवा शरद पवारजीच्या पक्षाला आग्रह नाही आहे आणि काँग्रेसमध्ये आग्रह नाही आहे. पण त्यांच्याकडे काही मात्र भारतीय जनता पार्टी येत आहे. मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला मदत करण्याकरता, महाराष्ट्र मजबूत करण्याकरता उभाटामध्ये लोक अस्वस्थ आहे. कारण उभाटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.
काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि शरद पवार साहेबांकडे अस्वस्थता आहे. त्यामुळे तुमच्याप्रमाणे भाजपमध्ये येत आहे. बाकी नेत्यांचं मला माहिती नाही. चांगले कार्यकर्ते बरोबर असतो. या विषयावर बोलणार आहे. खूप गंभीर घटना आहे आणि जी घटना झाली आहे त्या घटनेमध्ये रात्रीला पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे याकरता सकाळपर्यंत मराठी मिटिंग येणार आहे. या पद्धतीने त्यामुळे काही निर्णय असले सर्व कार्यकर्ता नियमावली कार्यकर्ता आज त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यामुळे काय नेमकं त्या ठिकाणी प्लॅनिंग आहे आणि आरोपीला योग्य शासन द्यावं त्याकरता लक्ष घालतात. 100% हे काही मागे सांगितलं काही भाजपकरता आणि आमच्याकरता चांगलं नाही आहे. पण याच्यामध्ये आम्ही कोणीच्या मुलात जाऊ आणि निश्चितपणे आरोपीला अटक काही झाल्या हत्येचे आरोपी पकडणे त्यांना फाशी पडणे देणे ही जे महत्त्वाचं काम आहे ते एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा आरोपी पकडले जाणे त्या घटनेच्या जो आहे त्याला शासन मिळणे ही प्रामुख्याने जबाबदारी आहे. मान्य सेवेसाठी सुद्धा त्यामध्ये लक्ष घालून आहे. निश्चितपणे राज्यामध्ये अजून चांगलं त्या ठिकाणी कडक शासन करत आहे. मला वाटतं की या काळामध्ये हत्या कमी होण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करेल. ज्या काही घटना घडतात त्यामध्ये ज्या घटनेचा आरोपी आहे त्याला शासन देणे ही सुद्धा अगदी जबाबदारी त्यांनी पार पाडतो. सरकारमध्ये आहे त्याचं चॅलेंज असेल नक्की पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनुभव घ्यावं. महाराष्ट्र पोलीस देशातलं सर्वात मोठं पोलीस आहे आणि आमचं पोलीस खातं हे नक्की अशा ठिकाणी लोकांना कळेल आणि कारवाई करेल. एका योजनेत एखादी बहीण असेल तर त्याला पूर्ण बहीण एखादी पॅरल सामाजिक बहीण असेल त्या ठिकाणी सरकार विचार करता आहे वेळे झाले आणि खरं तर त्यांना जर कोणाला काही नाही आहे तर सरकार हे 17 लाख त्यांना आता 3 कोटी 17 लाख कमवणार. त्यामुळं आता त्यांना वाटतं 3 कोटी 57 काळात होईल आणि भाजप आणि महायुती दिसत आहे. रोज त्यांच्याकडे लोक त्यांना सोडून जात आहे. म्हणजे उभाटातले जास्तीत जास्त लोक एकनाथ शिंदे आपल्याकडे येत आहेत. आजच्याही जर पक्षाचा विचार केला उद्धव ठाकरेंचा कारण मी विचार केला त्यांनी सांगितलं की वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध हा उद्धव ठाकरे केल्यामुळं आम्ही उद्धव ठाकरेंचा उपाय म्हणजे सामान्य शिवसैनिक संघ आहे ते आधी माझ्याशी बोलले शिवसैनिक की आम्ही आता उद्धव ठाकरे राहणार नाही. संजय राऊतांनी खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे साहेबांची पूर्ण शिवसेना संपवण्याचा घाट घातलेला आहे. कालही माझ्या ट्विटमध्ये मी सांगितलं
संजय राऊत संपूर्ण शिवसेना उद्धवजीकडे जेवढे लोक आहेत तेवढे संपूर्ण उद्धव ठाकरेजीकडे जातपर्यंत ते स्वस्त बसणार नाही. मला असं वाटतं त्यांनी उघडा उचलला. बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत त्यांनी कितीतरी त्यांच्या स्वभावाची आणि त्यांच्या वैचारिक जे त्यांचे विचार होते ती वैचारिक भूमिका होती की आम्ही स्वीकारली. सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पूर्ण केलं. आज भारतीय जनता पार्टी शिवसेना युती या महाराष्ट्रात केवळ हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी यांच्या आशीर्वादाने निघली आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद सर्वांनाच मिळाले या महाराष्ट्रामध्ये. खरं तर उद्धवजींनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा बोलला आणि काँग्रेसच्या विचारात लागले. त्यामुळं उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी राज झाला, त्यांच्या शिवसेनेचा राज झाला. त्यांनी उद्धव ठाकरेंची किंचित झाली. आणि आता त्या ठिकाणी संजय राऊत सांगतायत आणि अरविंद सावंत सांगतायत खरं आहे आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार स्वीकारूनच या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदुत्वाच्या आधारावर आमच्या पार्टी नेतृत्व आहे. सर्व धर्म समभाव तत्व आहे. सर्व धर्माला सर्व नागरिकांना समोर तत्व आहे. त्यामुळं जे बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं ते आधी आम्ही कायम आहे. कालही काही हिंदुत्वावर होतो, आधी आहोत आणि पुढे कॅसेट झाली आहे. लोकांनी पसंत आहे. लोकसंख्या आहे. आता हर्षवर्धन सम्राटने किती म्हटलं किती सांगितलं आता हे तरी काही लोक ऐकणार नाही. मागासवर्गीय जनतेला सर्व महाराष्ट्राला समजलं आहे या देशाचं संविधान कुणी बदलू शकत नाही. या देशाचं संविधान जोपर्यंत जन्मसूर्य आहे तोपर्यंत या देशाचं संविधान हे कायम आहे. कुणी बदलू शकत नाही. संविधानाचा मूळ ढाचा कुणी बदलू शकत नाही. आता ही कॅसेट उभी झाली आहे सपकाळ. आता या कॅसेटला म्हणून काही फायदा नाही. तुम्ही कुठे पूर्वी त्या ठिकाणी मतं घेतले, तुम्हाला 31 सीट मिळाल्या, लोकसभेत तुम्ही मतं घेतले. पण आता विधानसभेत मात्र लोकांना समजलं की काँग्रेस पार्टी कुठं बोलता आहे आणि म्हणून आता आम्हाला 3,70,00,000 मतं मिळाले. तुम्हाला खऱ्या अर्थाने 33 लाख मतं कमी झाले. 2,17,00,000 काँग्रेस पार्टी आघाडी आलेली आहे. त्यामुळे असं वाटतं त्याचा संविधानाचा मुद्दा किती सपकाळाने नेटला तरी काही अर्थ नाही. हिंदी